छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यात अगदी भव्यदिव्य स्वरूपात साजरी होत आहे। हा आहे शनिवार वाडा आणि लालमहल परिसर आपण बघू शकताय की सर्व हा जो रस्ता आहे तो अगदी शिवभक्तांनी फुलून निघाला आहे आणि रथ यात्रा जी आहे तिथं अप्रतिम आहे, वर्णनीय असं आहे। तसं या सुंदर रथाबद्दल आजच्या शिवजयंतीनिमित्त आपण काय सांगणार? या ठिकाणी राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट तर्फे सर्वप्रथम मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो। जाधव घराण्यातील राजे लखुजीराव जाधवराव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा। राजे लखुजीराव जाधवरावांच्या बलिदानातून आज स्वराज्याची पहाट झाली। निजामाने ज्या पद्धतीने राजे लखुजीराव जाधवराव आणि त्यांची जी 4 मुलं त्यांचा वध केला देवगिरीच्या किल्ल्यामध्ये, दौलताबादच्या किल्ल्यामध्ये, त्यानंतर जे स्वराज्याची पहाट उगवली, राजमाता जिजाऊंनी ही प्रेरणा घेतली की आपल्याला हिंदवी स्वराज्य आणायचे आणि त्या स्वराज्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं आणि आज आपण बघतो आहोत हिंदवी स्वराज्य फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट हे सर्व जे जाधव घराण्यातील एक साधारण 128 वीर स्वराज्यकामी धारातीर्थी पडले आहेत। ते छत्रपतींच्या काळापासून ते पानिपतापर्यंत टोटल 128 वीरांची ही मानवंदना देण्यासाठी हा आम्ही स्वराज्य रथ साकारत आहे। आणि ह्या स्वराज्य रथामध्ये आम्ही सर्व जाधव कुटुंबीय गेले 11 वर्षापासून या स्वराज्य रथामध्ये काम करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणे हाच आमचा एकमेव हे असून आम्ही गेले 2 वर्षापूर्वी ही छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावरती आरूढ झालेली मूर्ती ही शिल्पकार राममाळी सर यांच्याकडनं बनवून घेतलेली आहे। आणि मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो या निमित्ताने आणि राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट तर्फे आपले आभार मानतो की आपण आज आम्हाला मुलाखत देण्याची संधी दिली। मी आलेलो आहे क्षेत्र माऊली साताऱ्यावरून। खूप छान सर, थँक्यू। जय भवानी। शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर, आपण काय संदेश देऊ इच्छिता? नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। मी राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव, राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे वडील राजे लखुजीराव जाधवराव यांचे थेट 16वे वंशज, तसेच सरसेनापती धनाजी जाधवराव यांचा 12वा वंशज। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जन्मोत्सव गावोगावी दारोदार देशभर आणि जगभर चाललेला आहे। आणि त्याबद्दल सगळी राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी जे घडवले छत्रपती शिवाजी महाराजांना, की प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्मायला पाहिजे, पण त्या अगोदर राजमाता जिजाऊ आई म्हणून रूपात राजमाता जिजाऊ मासाहेब यायला पाहिजे। त्यासाठी स्त्रीचं सन्मान, आदर, मुलीचं भ्रूण हत्या वगैरे ही रोखली जायला पाहिजे, एवढं मी सांगू शकतो। सरांनी खूप छान संदेश दिला, कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात शिवाजी जन्माला यावं, प्रत्येक मातेने जिजामाता व्हायला हवं। अगदी बरोबर, हो हो, धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। सर, की म्हणजे जाधव घराण्यातल्या वंशजांशी आज आमचं संभाषण होतंय। धन्यवाद सर। जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय जिजाऊ। छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे, त्यानिमित्त दादा आपल्या सोबत आहेत। तर दादा, आज आप काय शुभेच्छा द्या? सर्वप्रथम राजश्रीताई, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र असं वंदन करतो, अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती एका गोष्टीचा निश्चित अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नाही, आमचे मानबिंदू आहेत, आमची अस्मिता आहे आणि एकूणच सगळ्या जगाला वंदे असणारे छत्रपती शिवाजी महाराज या देशात, या विश्वामध्ये लाखो नव्हे तर करोडो राजे जन्माला आले। मी हा मुद्दाम शब्द वापरतो कारण की या जगाला हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये प्रत्येक एका छोट्या छोट्या राज्यामध्ये हजारो एका पिढीमध्ये
शेकडो राजे जन्माला आले. त्याच्यामुळे या जगाचा इतिहास पाहता लाखो नव्हे तर करोडो राजे जन्माला आले. पण या सगळ्या लाखो करोडोमध्ये एकच राजाचं नाव मागची 4 शतकं हे कायम या ठिकाणी प्रत्येकाच्या मनपटलावर आहे. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे की आपण या भूमीमध्ये जन्माला आलो. या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिला आहे तो पुढच्या काळामध्ये सुद्धा कायम राहावा यासाठी आम्ही पुढच्या पिढ्यांना हा वारसा पुढे नेण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता कायम प्रयत्न करू. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी वंदना ठरेल किंवा त्यांना तो मानाचा मुद्रा ठरेल. पुन्हा एकदा या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.